बॉस आणि बायको. हॅलो मित्रांनो, मी राहुल आहे आणि मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट खरी घडलेली घटना आहे. मी विवाहित पुरुष आहे. माझ्या पत्नीचे नाव मीरा आहे आणि ती एकदम सरळ होती. माझे वय 30 आहे आणि तिचे वय पण 28 आहे. माझी पत्नी खूप सुंदर आहे आणि मी पण दिसायला चांगला आहे. ती एकदम गोरीपान आहे आणि तिचे शरीर सुंदर आहे. मित्रांनो, माझा राजू तर तिला पाहून एकदम ताटतो. मित्रांनो, ही घटना 3 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा माझ्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि आम्हाला मुलं नव्हते. मित्रांनो, मी जिथे नोकरी करत होतो तिथे खूप मला टेन्शन होते, कारण कामाचे खूप व्याप होता. लग्नाचे 2 वर्ष चांगले चालले, पण नंतर नोकरीच्या टेन्शनमुळे हळूहळू आमच्यामध्ये भांडण होऊ लागले, कारण मी बायकोला पुरेपूर वेळ देऊ शकत नव्हतो. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली की काय झाले आहे. मी तिला सांगितले की ऑफिसमध्ये माझा बॉस मला विनाकारण त्रास देतो. मग तिने मला सांगितले की तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधा, पण तुम्हाला माहिती आहे की आजकाल नोकरी मिळणे किती अवघड आहे. माझ्या बायकोला त्या माझ्या बॉसला बघायचे होते की कोण आहे तो खडूस बॉस. मित्रांनो, तसे माझे 3 बॉस आहेत. पहिला आहे कमलेश आणि तो 45 वर्षाचा. दुसरा आहे विजय, तो 42 वर्षाचा आहे आणि तिसरा आहे विजय दिलशान, तो 40 वर्षाचा आहे. माझा बॉस विजय खूप कडक माणूस आहे आणि तो मला खूप त्रास देतो आणि बाकीचे त्याला काही बोलत नाही, कारण फक्त तोच बिझनेस पाहत होता. त्याचे माझ्या ऑफिसमधील एका कमी वयाच्या मुलीबरोबर संबंध होते आणि ही गोष्ट सर्वांना माहिती होती. मित्रांनो, माझी बायको एक धार्मिक स्त्री होती आणि तिला बाहेर फिरणे, मजा करणे आवडत नव्हते. आमच्या ऑफिसमध्ये खूप वेळा पार्टी होत असे आणि त्यामध्ये सर्वांना फॅमिलीबरोबर यायचे आमंत्रण असे, पण मी माझ्या पत्नीबरोबर कधीच पार्टीला गेलो नव्हतो, कारण ती नेहमी नकार द्यायची. मी तिला खूप समजावले, पण ती कधी तयार होत नसे. एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये पार्टी ठेवली होती आणि आम्हा सर्वांना आमच्या फॅमिलीबरोबर जायचे होते. मी त्या दिवशी कशीतरी मिताला पार्टीसाठी तयार केले होते. मिताने तेव्हा लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता आणि तिने होठावर लाल रंगाची लिपस्टिक लावली होती आणि तिने तिचे केस मोकळे सोडले होते. माझ्याकडे वेळ नव्हता, नाहीतर तिच्यासोबत मी खूप काम केले असते. अशी ती सुंदर होती. आम्ही पार्टीला पोहोचलो आणि तेव्हा सर्व लोक आले होते आणि काही यायचे बाकी होते. मी मिताला माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर भेट करून देत होतो. काही वेळाने माझा बॉस विजय माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ओ अनुज, तर ही आहे तुझी पत्नी. आता मला समजले की तू हिला पार्टीमध्ये घेऊन का येत नव्हतास, कारण ही खूप सुंदर आहे. आणि त्याचे डोळे माझ्या पत्नीच्या शरीरावर फिरू लागले. मिताला पाहून त्याच्या डोळ्यात एक चमक आली होती. काही वेळाने बोलून मी बॉसला सांगितले की चला जेवण करू. तो म्हणाला, तू जा, मी नंतर जेवण करेल. मग मी बाजूला जाऊन पाहिले तर त्याची नजर मिताच्या हलणाऱ्या घागरीवर होती. मी आणि माझी बायको जेवण करत होतो तेव्हा विजय माझ्या जवळ आला आणि मला विचारू लागला, काही अडचण तर नाही ना. तो हे माझ्या पत्नीला विचारत होता. त्याने माझ्या पत्नीला नाव विचारले तर तिने सांगितले मीता आणि तो म्हणाला, खूप गोड नाव आहे. मित्रांनो, मला वाईट वाटत होते, पण मी काय करणार. मीता माझ्याकडे पाहत होती आणि मला तेव्हा वाटले की माझ्या बॉसची माझ्या पत्नीवर नजर चांगली बनली आहे. मी खात्री करायला दोघांना सोडून वॉशरूममध्ये निघून गेलो आणि दूर जाऊन पाहू लागलो की तो काय करत आहे. तो तिच्याबरोबर बोलू लागला, पण मीता मला बेचैन दिसत होती आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. मग मी परत आलो तर तो म्हणाला, तुम्ही दोघे बसा आणि मी वेटरला सांगतो की तुमचे लक्ष ठेव. तो माझ्या पत्नीच्या जवळ जाऊन बसला. काही वेळात तो कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी निघून गेला. तो गेल्यावर मीता म्हणाली, हाच तो आहे का जो तुम्हाला त्रास देतो. मी हो म्हणालो तर ती म्हणाली की हा तर खूप चांगला माणूस वर्तन करीत आहे. एवढ्यात विजय आला आणि त्यांच्याबरोबर वेटर पण होता. त्याने मला कोल्ड्रिंक्स दिली आणि मग मिताला देऊ लागला, तर मिता नाही म्हणू लागली तर त्याने तिला हातात पकडून दिली. मला सॉफ्ट ड्रिंक पिल्यावर असे वाटले की त्यामध्ये काहीतरी मिसळलेले आहे आणि माझी पत्नी पण म्हणाली, काही वेगळा स्वाद आहे याचा. आम्ही इथे संपवले. काही वेळाने मला माझी पत्नी म्हणाली की मला वॉशरूममध्ये जायचं आहे. तर विजय मध्ये म्हणाला, काय झाले अनुज. मी म्हणालो की मिताला वॉशरूममध्ये जायचं आहे. तर तो म्हणाला, चल मी दाखवतो की वॉशरूम कुठे आहे, आणि तो आमच्याबरोबर चालू लागला. मी पण त्याच्याबरोबर गेलो
आणि मिता पण गेली. मी पण फ्रेश होण्यासाठी आत गेलो आणि बाहेर येऊन पाहतो तर मिता विजयच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती. तो मिताच्या कमरेवर हात फिरवत होता. मी त्याच्यासमोर आलो तर पाहिले की मिता बेशुद्ध होती. मग मी बॉसला विचारले की काय झाले, तर तो म्हणाला माहीत नाही, बहुतेक चक्कर आली असेल. मी मिताला थोडे हलवले तर मला वाटले की ती बेशुद्ध झाली आहे. माझा बॉस मला म्हणाला चल हिला पकडून रूममध्ये घेऊन चल. बॉसने तिचा एक हात खांद्यावर ठेवला आणि आम्ही रूममध्ये जाऊ लागलो. मी मागे वळून पाहिले तर तो तिची घागर जोरजोराने दाबत होता. मध्ये मध्ये तिच्या घागरीत त्याचे बोट पण घालीत होता. मग आम्ही रूममध्ये पोहोचलो आणि तिला बेडवर झोपवले. बॉस मला म्हणाला की जा थोडे पाणी घेऊन ये. मी पाणी घेऊन आलो. बॉसने पाणी मिताच्या तोंडावर मारले आणि तरीसुद्धा मिताला होश येत नव्हता. मिता पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. मी थोडी हिंमत करत बॉसला विचारलं काय अट आहे सर? तर तो म्हणाला तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि तो मला माझ्या पत्नीसोबत काम करण्याची गोष्ट करू लागला आणि मला तर आधीच सर्व काही समजले होते. पण मी तरी म्हणालो तुम्ही हे काय बोलत आहात सर? मग तो मला म्हणाला बघ अनुज, आपल्या ऑफिसमध्ये अजून खूप लोक आहेत आणि त्यांची पत्नी पण सुंदर आहे आणि मीही ऑफर त्यांना दिली तर ते कधीच नकार देऊ शकत नाहीत. पण तुझ्या बायकोची गोष्टच निराळी आहे. तिचे शरीर काय आहेत आणि तिचे केस. मी तर पहिल्या दिवशी जेव्हा तिला तुझ्या लग्नात पाहिले होते तेव्हा तिच्यावर फिदा झालो होतो. पहिली गोष्ट, माझी बायको वारली आहे. ती ह्या जगात नाही आहे हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी सध्या एकटा पडलो आहे. मला सध्या स्त्रीसुखाची गरज आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त तुझी बायकोच देऊ शकते. तू टेन्शन नको घेऊ, बायको तुझीच राहील. बस फक्त दिवसा माझी रात्री तुझी, एवढी माझी अपेक्षा आहे. तू दिवसभर ऑफिसमध्ये बॉससारखं राहशील, पगार वाढेल, भविष्यात मुलांसाठी संपत्ती जमा होईल आणि चांगलं सेटल होशील. तुला तुझ्या बायकोची पण स्वप्न पूर्ण होतील आणि तूही सुखी राहशील. आणि तुला वचन देतो ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही. आणि आता तू बोल. मित्रांनो, मी काय बोलणार? मी म्हण की सर मला विचार करायला काही वेळ पाहिजेत. तर बॉस म्हणाला ठीक आहे, तू मला विचार करून उद्या सांग. जर हो असेल तर ऐश करायची तयारी कर आणि नाही असेल तर दुसरी नोकरी शोधायला लाग. अरे माझ्या देवा, आता तर मी खूप वाईट फसलो होतो. एका बाजूला माझा मूर्ख बॉस होता आणि दुसऱ्या बाजूला माझी सती सावित्री बायको होती. मी रात्रभर विचार केला की ऑफर तर चांगली आहे आणि जर नाही म्हणालो तर दुसरी नोकरी शोधावी लागेल. खूप वेळ विचार करून मी ठरवले की हो म्हणायचे. पण त्याआधी एकदा बायकोला विचारून बघतो. मी घरी आलो. माझ्या डोक्यावर टेन्शन बघत बायको बोलली आता काय झालं, तुम्हाला बॉस काही बोलला का? का बरं तुम्ही टेन्शनमध्ये आहात? त्यावर मी बोललो माझ्या बॉसने एक ऑफर दिली आहे मला. हे ऐकून मिता खुश झाली आणि विचार करू लागली काय आहे ती ऑफर. त्यावर मी बोललो तू वाईट वाटून नको घेऊ. त्यावर ती बोलली तुम्ही बिंदास सांगा हो, बघू आपण नंतर काय करायचे ते. त्यावर मी बोललो माझ्या बॉसला तू खूप आवडतेस म्हणून बॉस बोलला तुला प्रमोशनसाठी काही पैसे देतो. त्या बदल्यात त्यावर बायको थोडी नाराज झाली. परंतु तिच्या मनात विचार आला तसंही आपला नवरा एवढे काही शौक आणि लाड करत नाही, मग त्यापेक्षा आपण या ऑफरला हो म्हणायचे. तिने लगेच बोलली पण मला काय करावे लागेल? तर मी बोललो बघ तू माझ्या बॉसला दिवसा बाईक बनवायचं आहे. तो सगळे तुला शौक मोज मजा देईन आणि रात्री तू माझी बायको. त्यावर मिता बोलली ठीक आहे, तुम्ही हो म्हणून टाका. मला तर धक्का बसला. मिताने एवढ्या सहजासहजी हो का म्हटले. पण हे ऐकून मी खुश झालो. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये पोहोचलो आणि काही वेळाने मला बॉसने बोलावले आणि मला बॉसला विचार केला? तर मी खूप विचार करून उत्तर दिले की हो बॉस. बॉस म्हणाला बस. पण मी म्हणालो की मिता तुम्हाला काही पैसे मागणार आहे नवीन साडी घेण्यासाठी, कारण तुमच्यासाठी तिला तयार व्हायचे आहे. तर बॉस म्हणाला की त्याचा मार्ग मी तुला सांगतो. बघ मी तुला काही पैसे देतो आणि ते रोज तू तिला दे आणि मी तिला स्वतः शॉपिंग करून आणतो. हे ऐकून मी बोललो ठीक आहे, पण तू आता तिच्यासोबत काम करायचे बंद कर आणि तू तिला सांग की माझा मूड नाही आहे आणि कधीकधी 2 ते 3 दिवस बाहेर फिरायला एकटा जात जा. म्हणजे तू तिला सुख देऊ नको आणि पुढच्या 20 दिवसात ती तयार झाली पाहिजे. 20 दिवसांनी तू तिला माझ्याजवळ ठेवून जा, पण इकडे तिकडे जात जा. मी बोललो बॉसला केव्हा सुरुवात करतात? तर बॉस बोलला ठीक आहे, आपण उद्यापासून सुरुवात करूया.
मग मी म्हणालो की ठीक आहे आणि मी तसेच केले. बॉसने मला पैसे दिले आणि सकाळी घराबाहेर जाण्यासाठी मी घरी गेलो आणि मिताला सांगितले की मी तुझ्यासाठी साडी आणली. त्यावर मिता हसत बोलली, मी माझ्या नवऱ्याकडून साडी घेणार. म्हणजे बॉस तिचा नवरा. आणि मी हसत म्हणालो, ठीक आहे. मित्रांनो, जास्त स्त्रियांना पैशाची कमतरता असते आणि त्या रात्री मी मिताला पैसे दिले आणि मला तिची पाठ खूप आवडते. म्हणून मी जेव्हा तिला करतो तेव्हा तिच्या घागरीत म्हणजे माझी जीभ लावतो. मग त्या रात्री तिला पैसे दिले. त्याच दिवशी मी स्वतःला तिला समजवायला सांगितले, म्हणजे बॉसने तिला बघितल्यावर खुश होईल. आणि त्या रात्री तिच्याबरोबर काही केले नाही आणि मग 3 दिवसांनी मी तिला रोज पैसे देऊ लागलो आणि मी तिच्यासोबत काम करत नव्हतो. मित्रांनो, आता त्या मौजमस्तीची असर होऊ लागली होती आणि आता ती काम करून घ्यायला खूप बेचैन होऊ लागली. पण मला तिचे हे पावत नव्हते, म्हणून मी तिच्यापासून थोडा दूर राहत होतो आणि हळूहळू माझ्या बॉसला तिच्या जवळ आणत होतो. आता त्यांच्यामध्ये हसून बोलणे वाढले होते. माझा बॉस जेव्हा मी घरात नसतो तेव्हा काही ना काही कारण काढून माझ्या घरी येऊ लागला. आता ते एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागले होते आणि काही दिवसांनी या गोष्टीचा फायदा घेऊन बॉसने बायकोबरोबर जवळीक वाढवली होती. तो तिने बनवलेल्या जेवणाची प्रशंसा करू लागला आणि तिला नवीन नवीन गिफ्ट आणून देऊ लागला आणि याचा फायदा घेऊन त्याने माझ्या पत्नीबरोबर मैत्री बनवली आणि तो तिला बाहेर फिरवून तिची तहान भागू लागला. आता माझी बायको त्याच्याबरोबर काम करून घेऊन खूप आनंदी राहू लागली. पण मला वाटले हे फक्त काही दिवसासाठी असेल. पण झालं असं की माझ्या राजूपेक्षा माझ्या बॉसचा राजू मोठा असल्याने माझ्या बायकोला बॉस आवडू लागला. ती आता तर मला घाबरत पण नव्हती. माझ्याबरोबर बॉसला कॉल करत असे, प्रेमाची गोष्ट करत असे. तिला माहीत होते की मी एक नॉर्मल व्यक्ती आहे. मी बॉसच्या खाली काम करतोय. त्यामुळे तिचा रुबाब पहिल्यापेक्षा वाढला होता. तिच्यामध्ये खूप बदल झालाय, कारण तिला शॉपिंग जरी करायची तरी बॉस तिला कार पाठवत. ती स्वतःला एक हिरोईनपेक्षा कमी नव्हती समजत. तिला बॉसने हर शौक पुरे केले आणि एवढंच नाही तर 2 दिवस गोव्याला सुद्धा विमानाने घेऊन गेला. तिला माझा बॉस एवढा आवडला होता, कारण तो पैसावाला तर होताच, सोबत तिला खूप सुखसुविधा देत असे आणि तिला प्रेमही करत असे, कारण खूप दिवसांनी बॉसला सुख भेटले होते. बॉस माझ्या बायकोसाठी पागल झाला होता. ते दोघे एकमेकांबगैर राहू शकत नव्हते. तिला माहीत नव्हते की हा माझाच प्लॅन आहे ते. ती मला काम करण्यासाठी आता रात्री कधीकधी फोर्स पण नाही करत, कारण दिवसा बॉसकडून मजा करायची, नंतर रात्री झोपायची. आता तर मिता माझ्या हाताबाहेर जात होती. ती माझे काही ऐकत नव्हती. एक दिवस मी माझ्या बॉसला बोललो. बॉसच्या कॅबिनमध्ये गेल्यावर बॉसच्या माझ्याप्रती आदर वाढला होता. तो पहिलेपेक्षा आता आदराने बोलत होता. तो बोलला, हे अनुज, कसा आहेस तू? मी बोललो, सर मी ठीक आहे. मी बॉसला बोललो, सर माझी एक विनंती आहे तुम्हाला. तो बोला, अनुज, तू माझ्यासाठी जे केलं ते मी कधीही विसरणार नाही आहे. बोल, काय म्हणतो? मी बोललो, सर तुम्ही माझ्या बायकोला माझ्यासमोर काम करा. यावर तो थोडा बेचैन झाला, पण लगेच बोलला, ठीक आहे. आणि ठरल्याप्रमाणे मी कामावर निघून गेलो आणि बॉस माझ्या घरी येऊन माझ्या बायकोसोबत काम करू लागला. मी चुपचाप प्लॅनप्रमाणे त्याला बघायचे ठरवले. मी अचानक बेडरूममध्ये जातात बॉस आणि माझी बायको काम करत दिसले, पण मी त्याला काही फरक पडला नाही, कारण बॉसने तिला पहिलेच सर्व काही सांगितलेलं होतं. मी बोलली, या तुम्ही पण बघा आमच्या दोघाला. मी एका खुर्चीवर जाऊन बघत राहिलो. दोघे एकमेकाच्या शरीराची सवय झाली होती. मिताला काही लाज वाटत नव्हती, कारण आपण आपली नवऱ्यासमोर बॉससोबत काम करून घेत आहे. मीही निर्लज्ज झालो होतो. मी त्यांना बघून माझा राजू पण कडक झाला होता. मीही राजूला हलवू लागलो आणि बॉसने माझ्या राजूला पाहताच बोलला, अनुज, आपले सर्व काही एकमेकांना माहीतच आहे, तर तूही सामील हो. तसा मी उठलो, बायकोच्या तोंडात राजूला दिलं आणि बॉस मागून घेत होता. बायको आता कुत्रीप्रमाणे घेत होती. तिलाही खूप मजा येत होती. मी एकदा विचार केला, माझी सख्खी सावित्री पत्नी कस काय एवढी गरम झाली आणि तिलाही तिघांमध्ये काम करायला आणि करून घ्यायला मजा येत होती. जेव्हा आम्हाला टाईम भेटला तेव्हा आम्ही मस्त दारू पिऊन पार्टी एन्जॉय तिघांमध्ये काम करत होतो. कधी कधी तर बॉस
पण मला प्रेमाने चुंबन घेत होता आणि माझे आभार मानत होता. माझे प्रमोशन झाले होते. कधीकधी असे वाटत असे की बिझनेसचे दुसरा मालक मी आहे. माझ्या बॉसला जेव्हा माझ्यापासून माझ्या बायकोशी संबंध आले तेव्हापासून त्याचे बिझनेसमध्ये लक्ष लागत नव्हते. मग मीच बिझनेससाठी लक्ष देत असे. कंपनीचे काम पण मलाच बघावे लागल्यामुळे मला बाहेर जावे लागत असे. त्यामुळे माझ्या बॉसने मला कंपनीच्या काही कामाने काही दिवसासाठी बाहेर पाठवले आणि जोपर्यंत मी आलो नाही तोपर्यंत तिने माझ्या बायकोला त्याची बायको बनवून ठेवले होते आणि तिला खूप वेळा काम केले. तो तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊन पण काम करून घेत होता आणि मी मनातल्या मनात त्याची झालेली कामं आठवत होतो. मित्रांनो, ही होती माझ्या पत्नीची माझ्या बॉसबरोबर झालेली काम करायची गोष्ट. त्याने माझ्या पत्नीसोबत काम करून खूप वेळा संतुष्ट केले आणि आता तर मी ऑफिसला निघून गेल्यावर तो माझ्या घरी येतो आणि माझ्या बायकोला संतुष्ट करतो. आता तर ती माझी बायको तर आहेच, त्याचबरोबर बॉसची सुद्धा दुसरी बायको झालेली आहे. आता तर ते माझ्या देखत सुद्धा बॉस माझ्या बायकोसोबत काम करतो.